जगा शक्ती अनुरूप सहप्रायोजक सोलर स्क्वेअर सरस्वत बँक स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीम आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर पीटीसी लाईव्ह यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सामन्याला होत्या सुरुवात. पहिला चेंडू अगदी रडार मध्ये या ठिकाणी सापडलाय. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि टू बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पहिल्या चेंडूवरती संदेशने जणू प्रतिस्पर्धी संघाला हा संदेश दिलाय की आम्ही पहिल्या षटकामध्ये आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारणार, नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला धाडसी निर्णय, प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय आणि या निर्णयाला मात्र सार्थ फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाणार का. साधारणतः आपण पाहतो नाणेफेक जिंकणारा संघ हा प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो, ज्या पाठीमागे प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याची रणनीती आपल्याला पाहायला मिळते. परंतु या वर्षीचाच नव्हे तर दरवर्षी गेली मागील 2 ते 3 वर्ष झालं तर रायगड क्रिकेट मध्ये हा संघ अव्वल स्थानावरती राहताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी ही त्याची भक्कम बाजू जरी असली तरी मागील सामन्यामध्ये एक सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसातील या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. आणि ज्यावेळेला तुमची फलंदाजी बहरते ना त्यावेळेला फारसा विचार करण्याचा खरं तर आवश्यकता नसते संघनायकाला. टॉस जिंकल्यानंतर लगेचच तेजाजी यांच्या माध्यमातून निर्णय आला की आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. यावेळेला यॉर्क लेनचा चेंडू होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. बचावात्मक पवित्रा. खरं तर मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ऑफ द बॅट या ठिकाणी निश्चितच असेल, कोणताही इशारा नाही. म्हणजे ऑफ द बॅट हा चेंडू आणखीन एक धाव फलकावरती. मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर तकदीरनं आक्रमणाची धुरा सांभाळली होती. त्याच्या बॅटमधनं कमालीची फटकेबाजी आपण पाहिली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती तुटून पडले होते. पहिला विजय संपादित करत असताना एकविरा जिमदानी मामन डोंगरी हा संघ मात्र या स्पर्धेतील दुसरा सामना खेळतो. डेंजर एंड कडे आहे फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट देखील कमालीची राहिली आहे. कोऑर्डिनेशन दोनही खेळाडूंचं खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. मागील सामन्यामध्ये देखील सलामी भागीदारी जवळपास पहिल्या 2 षटकांमध्ये 40+ धावा या दोनही आघाडीच्या फलंदाजाने धावफलकावरती उभारल्या होत्या आणि त्यामध्ये तकदीरचं योगदान हे सर्वाधिक महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. एकूणच पाहिलं तर 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 षटकांची ही लढत आहे. एक षटक जरी कमी असलं तरी धावफलकावरती उभारण्याची धमक मात्र या संघामध्ये निश्चितच पाहायला मिळते. यावेळेला लोअर फुल टॉसचा चेंडू होता. थोडासा वेगानं चेंडू फेकला गेला. प्रॉपरली टाइम करता आलं नाहीये. सिंगल मात्र धावफलकावरती डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर 38 सर्कल बाहेर राहण्याची मुभा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. एकूण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर एस्टॅनच्या पाठीमागे जवळपास 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉईंट आहे, त्याचबरोबर शॉर्ट गलीचा देखील एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक आहे आणि मिड ऑन. यावेळेला मात्र फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. फुल टोल वसूल करणारा. यावेळेला पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. चेंडू होय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. समाप्ती अखेर धावफलकावरती आपण पाहिला 15 धावा धावफलकावरती आल्यात. एक चांगली सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट मिळवून देण्यामध्ये हे दोनही आघाडीचे फलंदाज माहीर मानले जातात. तकदीर एक षटकारासह आपल्या वैयक्तिक 7 आणि संदेशचा जर आपण विचार केला तर एका चौकारासह खेळतो आपल्या वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाज वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक या ठिकाणी हातात असताना 4 षटकांची ही लढत आहे.
यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, थोडासा हाफ ट्रॅकर देखील पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सिंगल यावेळेला धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील ही अंतिम लढत कदाचित असणार आहे, कारण एकूणच जर पाहिलं तर दोनही संघ एक एक सामना जिंकून या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दोनही ताकदवर संघ आहेत, दोनही आपापल्या विभागातील तुल्यबळ संघ म्हणून ओळखले जातात आणि ज्या ज्या वेळेला हे दोन संघ एकमेकांच्या समोर येतात ना, त्यावेळेला मात्र एक क्रिकेटचं खऱ्या अर्थानं द्वंद्व युद्ध आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. 16 धावा आल्या, धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि इथून मात्र कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार, कारण संघनायकानं म्हटलं होतं ज्या धावा धावफलकावरती उभारल्या जातील त्या धावा डिफेंड करण्याची क्षमता असलेली गोलंदाजी आमच्याकडे. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणखीनच बाहेर निघालाय, पंच अवांतरचा या ठिकाणी इशारा करतायत आणि आणखीन एक अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 आपण या ठिकाणी पाहतोय. आजचा दिवस दुसरा सामना, अंतिम सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. काल उद्घाटनपर सामना सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा आपण पाहिला. काल एकूण 8 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. त्याचबरोबर आजही 8 संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाले, ज्यापैकी अपर हाफमधून जर पाहिलं तर नितलस संघ या स्पर्धेमध्ये पुढे सरकलाय, परंतु यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक 1 जोडी फोडण्यामध्ये, कोंडी फोडण्यामध्ये मात्र यशस्वी झालाय तो गोलंदाज ऋतिक पाटील. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. ऋतिक पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर थोडासा मानसिक दडपणाखाली होता, परंतु इथे मात्र पहा उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू लॉफ्ट केला चेंडूला आणि वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा षटकार. सुटकेचा निश्वास जरूर या ठिकाणी सोडला असेल फलंदाजाने, कारण मागील काही चेंडू जर पाहिलं ना तर ऋतिकनं थोडंसं दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता दुसऱ्या षटकामध्ये. खरं तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर गोलंदाज थोडासा मानसिक दडपणाखाली होता, परंतु विकेट आल्यानंतर आपण म्हणतो ना की एखाद्या गोलंदाजाला ज्यावेळेला विकेट मिळतो त्यावेळेला तो आणखीनच आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि अशा गोलंदाजावरती जर का एखादा प्रहार झाला ना तर पुन्हा एकदा आपल्याला फलंदाज हवी होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं यावेळेला मैदानावरती सुरू आहे. 1 गडी बाद 24 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 15 धावा धावफलकावरती होत्या, त्यावेळेला आपण अंदाज बांधला होता की कदाचित ही धावसंख्या 60 आणि हा पहिला मी म्हणेन की उद्दिष्ट असणार आहे या फलंदाजी करणाऱ्या आई एकविरा जीवदानी ब्राह्मणनगरी संघाचा की किमान 55+ किंवा 60+ धावा धावफलकावरती जर का 4 षटकांमध्ये आल्या तर प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणला जाऊ शकतं. यावेळेला डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट जाण्याचा निर्णय या ठिकाणी गोलंदाजाने घेतलाय. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट मारा करतायत.
सिंगल मात्र धावफलकावरती या ठिकाणी अंकित केली जाईल. एक चांगल्या रणनीतीनुसार दोनही फलंदाज यावेळेला आता संघाच्या धावसंख्येला आकार देताना आपल्याला पाहायला मिळतात. सलामीला आलेले फलंदाज संदेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभे आहेत. 6 चेंडूंचा त्यानं सामना केला आहे, 10 धावांचं योगदान आहे. आणि आर्यन नाईक आपल्या चितपरिचित अंदाजामध्ये मात्र पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक 2 चेंडूंचा सामना करत 7 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुळले गेले त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील ही अंतिम लढत आपण या ठिकाणी पाहतोय, जिथे आई एकविरा जीवदारी भांबडडोंगरी संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळेला मात्र मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये होता, त्याचा फायदा उचलला जातोय आणि कमालीचा टायमिंग. 2 क्षेत्ररक्षक खरं तर तैनात होते, परंतु त्यांना भेदून चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. तर मॅच समरी आपण स्क्रीनवरती पाहतोय. एकविरा जीवदानी भांबडडोंगरी संघ ज्यानं टॉस जिंकला. आर्यन नाईक अजूनही मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा सामना करत 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं 11 धावा नाबाद. संदेश गोंधळी सलामीला आलेला फलंदाज. 6 चेंडू 10 धावा नाबाद आणि एकमात्र फलंदाज गमावला गेलाय तकदीर पाटील, त्यानं 3 चेंडू आणि 7 धावांचं योगदान दिलं. गोलंदाजीमध्ये 2 विकल्प वापरले गेले. ऋतिक आणि कमलेश पाटील हे 2 गोलंदाज या ठिकाणी वापरले गेले. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 29 धावा या धावफलकावरती. 29 रन्स ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आल्या. जवळपास 14.50च्या सरासरीनं पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र गोलंदाजीमध्ये 4 षटकांची लढत म्हणजे 4 गोलंदाजीचे पर्याय तुम्हाला वापरणं बंधनकारक असेल. त्यामध्ये तुम्ही तुमच्या स्ट्राईक गोलंदाजाला कशा पद्धतीनं या ठिकाणी वापरता, कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर कमलेश पाटीलचा वापर केला, दुसऱ्या षटकामध्ये ऋतिक पाटीलचा वापर केला गेला. यावेळेला शुभमच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आणि शुभम मात्र बॉलिंग मार्कवरती स्ट्रेच एंड एंड कडनं गोलंदाजी करत असताना आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील. आणखीन एक वेगवान आणि तेज तर्रात गोलंदाजीचा मारा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट, परंतु पुढ्यामध्ये चेंडू केलाय. अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषा पार, षटकार. केला जात आहे. वेलकम टू द क्रीज सांगणारा हा षटकार. डावखुऱ्या हाताचा फलंदाज यावेळेला ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. संदेश सलामीला आलेला फलंदाज आहे. 2 षटकं तो मैदानावरती उभा आहे. नजर त्याची मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा संयमानं खेळ करताना संदेशला पण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, कारण तिथे आक्रमणाची धुरा ही तकदीरनं आपल्या खांद्यांवरती घेतली होती. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर तकदीर बाद झाल्यानंतर संपूर्णपणे जबाबदारी ही आपल्या खांद्यांवर घेत असताना संदेशनं संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नाच्या माध्यमातून 8 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलाय आणि 200च्या स्ट्राईक रेटनं हा खेळाडू मात्र 16 या वैयक्तिक धावसंख्येवरती नाबाद खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम कमबॅक करावं लागेल. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की तुमचं दैनंदिन आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुम्हाला कमबॅक करता येणं गरजेचं आहे आणि तो कमबॅक इथे गोलंदाजीच्या माध्यमातून केला जाणार का? थोडेसे पावलं अडखळली आहेत. चेंडू रिलीज करण्याऐवजी थांबणं त्यानं पसंत केलं. ठाऊक आहे की प्रतिस्पर्धी संघातील हे 2 सर्वोत्तम फलंदाज यावेळेला मैदानाच्या आतमध्ये, एक ताकदवर संघ ज्यावेळेला तुमच्या समोर असतो ना त्यावेळेला तुमच्याकडे एक योजनाबद्ध पद्धतीनं त्या संघाला रोखण्याची एक आखणी असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे प्लॅन्स असणं गरजेचं आहे. कोणत्या गोलंदाजासाठी किंवा कोणत्या फलंदाजासाठी कशा प्रकारची रणनीती असायला हवी, या सर्व गोष्टी. परंतु इथे पहा थोडंसं फंबल पाहायला मिळत आहे. चित्ररक्षकाकडून चूक होते आणि त्या चुकीचा फायदा मात्र या ठिकाणी नक्कीच उचलला जातो. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करतायत
आणि या 2 धाब्यांच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरकत असताना 1 गडी बाद 37 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा तमाम क्रीडा रसिकांना एक पर्वणी जणू या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॅटीचा इनसाइड एज शरीराच्या दूर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटीचे आतली कडा घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये टिपला, यष्टीरक्षकाच्या माध्यमातून टिपला जातोय हा झेल आणि फलंदाज होतोय बाद. दुसरा गडी गमावलाय. समाप्ती अखेर धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 38 धावा, 39 धावा, माफ करा. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आर्यन नाईक 4 चेंडू 12 धावा, तर शुभम पाटील 1 चेंडू आणि 1 या वैयक्तिक धावा संख्येवरती. या सत्रातील शेवटचं षटक पहिल्या सत्रातील, परंतु तिसऱ्या षटकामध्ये कमालीचा कमबॅक राहिला. अवघ्या 10 धावांचं हे षटक या ठिकाणी आपण पाहिलं. या एंडनं गोलंदाज हवी होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अगेन्स्ट द विंड तुम्हाला फलंदाजी करावी लागते. ज्यावेळेला ट्रॅक एंडकडनं, रेल्वे ट्रॅक एंडकडनं गोलंदाजी होते त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी थोडंसं आव्हान असतं. कारण वाऱ्याची दिशा जर आपण पाहिली तर या एंडनं डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना थोडंसं सोयीस्कर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. ज्यावेळेला आपण पाहतो की कॉमेंटेटर बॉक्स एंडकडनं किंवा आपण म्हणूया बेलापूर एंडकडनं ज्यावेळेला गोलंदाजी होते ना त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजांना ही विकेट उपयुक्त मानली जाते. परंतु आता दोनही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची थोडीशी व्यूहरचना या ठिकाणी केली जाते. अंतिम षटक हाताळण्यासाठी जयेश यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. अंतिम 6 चेंडू शिल्लक. जी धावगती आपण अपेक्षित केली होती पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण अंदाज लावला होता की किमान 60 धावा, परंतु इथे 39 धावा धावफलकावरती आल्यात. तिसऱ्या षटकामध्ये केली गेलेली गोलंदाजी यावेळेला थोडासा उद्व्याष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू होता. थर्ड मॅन रिझनमध्ये
चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट थर्ड मॅनला, सिंगल मात्र धावफलकावरती येईल. एकेरी दुहेरी धावेनं खरं तर मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारता येणार नाही आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील तितका ताकदवान संघ आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी हा संघ ओळखला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर 40 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आर्यन नाईक जो ओळखला जातो मोठ्या फटक्यांसाठी तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 13 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. परंतु यावेळेला शुभम अवकुरे हाताचा फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हे एक इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दिसेल, कारण जयेश आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र अवकुरे हाताचा फलंदाज शुभम ऑन स्ट्राईक. शुभम नुकताच मैदानावरती आलाय. शेवटच्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. थोडंसं शांत वातावरण यावेळेला पाहायला मिळतं आणि पहा वाऱ्याची साथ आणि त्याचबरोबर परफेक्टली टाइम्ड केला जातोय. चेंडू अतिशय उंच आणि तितकाच लांब सीमारेषेच्या पलीकडे षटकार. गोलंदाजी होते त्यावेळेला डावकुरे हाताच्या फलंदाजांसाठी ही खेळपट्टी विशेष उपयुक्त मानली जाते आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं. चेंडू रडार मध्ये सापडला आणि त्या चेंडूवरती मात्र कमालीचा फटका एक्झिक्यूट करत असताना या एंडनं सर्वात लांब षटकार या बॅटमधनं पाहायला मिळाला. परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, थोडासा गती चेंज, गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि परिणामी बॅटीचा लिडिंग एज आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. प्रत्युत्तर येणं अपेक्षित होतं आणि ते प्रत्युत्तर मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून आलंय. अगोदरच्या चेंडूवरती षटकार लगावला गेला, त्यानंतर मात्र गोलंदाजांना थोडंसं धीम्या गतीनं गती परिवर्तन पाहायला मिळालं. फिंगर्स रोल केल्या गेल्या. फलंदाज फटका अगोदर खेळला, बॅटीचा टो एंड लागला आणि त्यानंतर मात्र फलंदाज झाला बाद. याही वेळेला अगदी खोलामध्ये चेंडू फेकला गेला होता. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती 47 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडूंमध्ये किमान एका मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर या ठिकाणी असेल, कारण प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला ना तर धावांचा पाठलाग करणं ही ओळख राहिली आहे. मोठमोठ्या धावांचा पाठलाग करताना अनेक स्पर्धांच्या माध्यमातून, अनेक सामन्यांच्या माध्यमातून या सायरा 11 वडवली संघाला आपण पाहिलेलं आहे. आणि इथे जर का तुम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती उभारायची असेल तर मात्र या उर्वरित 2 चेंडूंमध्ये किमान एक मोठा फटका हा निश्चितच धावफलकावरती येणं गरजेचं आहे. तुर्तास जर आपण पाहिलं तर एक सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली गेली आहे, परंतु या धावसंख्येला आणखीन बळकटी देणं आणि त्याकरता मात्र एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. थोडंसं पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा लो राहिला. फलंदाजांना जो अंदाज बांधला होता, ऑन द नी झाला होता, फाईनच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये हे ओळखलं होतं आणि कदाचित त्या दिशेनं हा चेंडू वळवण्याचा माणूस होता. डॉट बॉल, कोणत्याही प्रकारचा धावफलकावरती नाहीये आणि हा निर्धाव चेंडू आल्यानंतर लगेचच या ठिकाणी संपर्क केला गेला, बातचीत झाली मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू वळवण्याचा मानस, परंतु कमबॅक शेवटच्या 2 षटकांमध्ये मात्र कमालीचा कमबॅक राहिलाय. गोलंदाजीमध्ये ज्या संघाने पहिल्या 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या संघाने मात्र शेवटच्या 2 षटकांमध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. जयेशच्या या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 8 आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 48 असताना आता विजयाचं लक्ष उभारलं गेलं कंपल्सरी 49 धावांचं, कारण कंपल्सरी चेस हा या स्पर्धांचा नियम. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये या 49 धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग ऐकण्यासाठी जाऊयात. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आमंत्रित करूयात कुणालजी दाते सरांना.
शेवटची 4 षटकं जिथे टार्गेट सेट झालं या मॅच मध्ये 49 धावांचं. तेजसने मगाशी सांगितलं की आमचे गोलंदाज आहे ते धावा डिफेंड करतील, परंतु दुसऱ्या बाजूला तो कॉन्फिडन्स कॅप्टन कमलेशकडे देखील होता. त्याने सांगितलं आम्ही देखील सेकंड इनिंग मध्ये प्रयत्न करू धावा जमवण्याचा. आणि पाहूया आता पाठलाग होतोय का, संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय का. ग्रुप ए मधून महत्वाची लढत. सलामीची जोडी मैदानामध्ये विशाल पाटील आणि त्याच्याबरोबर ऋतिक पाटील ओपनिंग बॅटर. चेंज द गेम वडवली सायरा 11 या नावाने या स्पर्धेमध्ये उतरलाय. नितेश शेठ पाटील मुर्दुल यांचा हा संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला आई एकविरा जीवदानी बामणडोंगरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विजेंद्र पाटील यांचा संघ आहे. चला तर वळूया मॅच कडे जिथे टार्गेट सेट झालंय. तुम्ही पाहताय सकाळ चॅम्पियन्स कप प्रतिम दर्जेदार अशी आयोजित स्पर्धा. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि खेळल्याबरोबर ती वाईटची मागणी होते, परंतु स्पष्ट नकार दिला जाईल पंचांकडून. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात डॉट. सकाळ चॅम्पियन्स कप 2025 पॉवर्ड बाय शक्ती ऑन रूफ, को पॉवर्ड बाय सोलर स्क्वेअर इन असोसिएशन विथ सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेस, बॉल पार्टनर 6 सुप्रीमो, ब्रॉडकास्टिंग पार्टनर पीटीसी लाईव्ह. सकाळ युट्यूब चॅनलला देखील या स्पर्धेचं टेलिकास्ट सुरू आहे. टीमची धावसंख्या अजूनही अकाउंट ओपन झालेलं नाहीये. डॉट बॉल पहिला. दुसरा बॉल उडवलाय, एक हात सुटलाय बॅटवरून, परंतु तरी देखील जे डिस्टन्स पाहिजे ते मिळालंय. बॉल चाललाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग ऑनला बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतात विशालला. हातामध्ये ग्लोव्ज असताना देखील बॅट ग्रिप करत असताना ती थोडीशी दमछाक झाली आणि त्याचा फायदा बॉलरला मिळालाय, कारण जे टाइम करता आलेलं नाहीये बॉलवर आणि त्याचमुळे धाव मिळताना दिसतील फक्त 2. आदित्य पाटील फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. सायरा 11 चेंज द गेम वडवली बी. शॉर्ट बॉल होता, बरोबर बॅकफुटला जात असताना अपिश पंच मारलाय. बॉलला पाठवलं, चपराक मारत असताना पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बाईक याने देखील त्याच्या आयुष्यात जिंकल्या. त्याने एक 4 व्हीलर कार देखील जिंकली आहे. आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील खेळतोय, त्याने 20 बाईक जिंकलेल्या आहेत त्याच्या आयुष्यात क्रिकेटिंग करिअर मध्ये. 20 बाईक. आणि जो सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे त्याने देखील 19 बाईक जिंकल्यात, एक 4 व्हीलर. असा विशाल. स्लॉग मध्ये टाकलेला बॉल, पुढे टाकलेला बॉल बीट केले सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला चर्चा होते आकाश तारेकर, केतन मात्रे, जीत भोईर, विशाल पाटील, ऋतिक पाटील, कासारवडवलीचा अय्यूब, हे जे चेहरे आहेत हे नेहमी चर्चेमध्ये असतात. बामणडोंगरी टीम मध्ये देखील अनेक खेळाडू आहेत ज्यांच्या नावावर अनेक बाईक आहेत. संदेश 5 बाईक जिंकल्यात. सो 6 धावा स्कोर बोर्डवर आहेत. एक चांगला फटका विशालच्या पॅट मधून आलाय. अनेक खेळाडू आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये जे सातत्याने मालिकेवरच्या बाईक जिंकतात, बेस्ट बॅटरच्या बाईक जिंकतात. चर्चा होते त्यांच्या नावाची. समोर टाकलेला बॉल डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट मारलाय. चांगला हिट आहे, सुपर हिट आहे. बॉल सीमा पार स्ट्रेट येतोय चौकार. चौकार आलाय. बॉटम हेडचा खूप चांगला वापर केला. जसा बॉल पुढ्यात पडला त्याच्यावर मोहर लावली चौकाराची. चांगली बॅटिंग करत असताना विशाल पाटील. टीमची धावसंख्या विदाउट लॉस 10. मॅजिकल आकडा इथे दिसतोय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्ले चांगला फोडण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. पीटीसी लाईव्ह वर सध्या तुम्ही पाहताय एसएससी कप म्हणजे सकाळ चॅम्पियन्स कपचं आयोजन करण्यात आलंय. प्रतिम अशी स्पर्धा सकाळ समूहाच्या माध्यमातून 93 वर्षाची मोठी परंपरा आहे वृत्तपत्राची.
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानलं जातं मीडियाला. पायातला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. हो हो, काय फटका होता. हवाई हल्ला, बॉलला उडवलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय देखणा कलात्मक दर्जेदार फटका. फ्लिक करत असताना 6 धावा मिळवल्यात. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पहा, फ्लिकचा अंदाज पहा. ऑलमोस्ट नो लुक स्टाईलने हा फटका सजवलाय. मान पहा कुठे आहे, चेहरा खाली, नजर नव्हती बॉलवर, परंतु जो रिझल्ट पाहिजे होता तो मिळालाय. कारण हे जे फटके ते अत्याधुनिक फटके आहेत. नो लुक धावा केल्यात बुक. 6 धावा मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 विदाउट लॉस 16. अप्रतिम फलंदाजी, चांगली बॅटिंग. 16 धावा फलकावर आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. ऋतिकला पहिल्या ओव्हरमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडलाच ठेवलंय पूर्णपणे. सगळेच्या सगळे बॉल खेळला विशाल. आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धाबा करायच्यात 11च्या सरासरीने 33. सरासरी घसरली आहे, त्याचं कारण आहे अफलातून बॅटिंग विशाल पाटीलची. एक महत्वाचा खेळाडू आहे आणि विशालने त्या धावा जोडल्यात, पॉवर प्ले फोडलाय. शेवटच्या बॉलवर तो फ्लिकचा षटकार ऑलमोस्ट नो लुकच्या स्टाईलने त्याने उडवला. सरळ मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये सिक्सर आला होता. शक्ती ऑन रूफटॉप सिक्सर. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय ओमकार नाईक. रेल्वे ट्रॅक एंड कडून फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल रिव्हर्स उलटा मारलाय. बॉलला सरळ पाठवलं ऋतिकने थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ग्रीपवरून एक हात सुटला, परंतु रिझल्ट सेम आहे, चौकार. चार धावा मिळतात. टीमची धावसंख्या 20 धावा. आणखीन एक मोठा धमाकेदार फटका. ऑन साइडला स्लॉक करत असताना बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटला. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून सिक्सर. ओपनर्सचा पाहायला मिळतोय. पहिल्या 6 बॉलवर ऋतिक पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला होता. त्याच्यानंतरच्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवर त्याने 10 धावा वसूल केल्या. 26 रन झालेत. 23 करायचे आहेत. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 बॉल 23, 16 गेंदे 23 रन, 23 रन. हे समीकरणात या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय. आतापर्यंत पहिल्या 8 बॉलवर दोन्ही फलंदाजांनी पहिल्या ओव्हरमध्ये 16 केल्या, दुसऱ्या ओव्हरच्या 2 बॉलवर 10 केल्यात. फलंदाज ऋतिक पाटील इज ऑन फायर नाव. बॉलरवर दबाव आहे. ओमकार परत उलटा फटका. सजवला बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय सकाळ चॅम्पियन्स कप सिक्सर. थँक्यू डीजे. नक्कीच बुर्दुलचे नितेश शेठ पाटील खुश असतील ज्या पद्धतीने त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. आणि त्याचबरोबर प्रवीण मात्रे देखील ज्यांनी हा संघ बांधलाय. चेंज द गेम वडवली. सायरा 11च्या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर. अफलातून बॅटिंग हवा काढली आहे. पहिल्याच 9 बॉलवर या मॅचची या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या ओव्हरमध्ये 16 मारला. यांनी देखील 16 मारला 3 बॉलातच. ऋतिक पाटील इज ऑन फायर नाव. ओमकारवर दबाव. ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह. आता मात्र तिथे तेजस आहे. तेजसकडे बॉल गेल्यानंतर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे तेजसची. त्यामुळे एकच धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 33. आणि त्या झोनमध्ये डेंजर झोनमध्ये तेजस फिल्डिंग करतो. अनेक वेळेला अफलातून फिल्डिंग त्याने दाखवली आहे. टीमचं नेतृत्वही करत असताना, कारण सक्सेसफुल कॅप्टन आहे. ऑलमोस्ट
जीवदानी बामण डोंगरीचा, कारण गेले काही हंगाम सातत्याने गाजवलेत तेजस पाटीलच्या नेतृत्वात जीवदानी बामण डोंगरी या टीमने. माफ करा, तेजस मात्रे जीवदानी बामण डोंगरी या टीमचं नेतृत्व करत असताना. धावा झाल्यात आतापर्यंत 33 विदाउट लॉस. परत एक वेळा बॉल तयार. ड्राईव्ह खूप चांगला केलाय. बॉल डीप मध्ये स्वीपर कव्हर सेट केलाय. 1 रन इथे मिळेल एका सिंगलच्या मदतीने. 34 धावा स्ट्रायकिंग एंडला आणले ऋतिक पाटीलला. ऋतिक पाटीलसाठी पहिल्या मॅच मध्ये थोडीशी विश्रांती आपल्याला पाहायला मिळाली होती. का थांबले होते हे त्याचं कारण आहे. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आणि त्याच्यानंतर या मॅच मध्ये देखील तुफानी खेळ ऋतिक पाटीलचा पाहायला मिळालाय. 20 बाईक त्याने देखील त्याच्या आयुष्यात जिंकल्यात. आणि असंच नाहीये, मेहनती मुलगा आहे. टाइम शील्डची स्पर्धा खेळण्यासाठी गेला. लेदर क्रिकेट चांगलं खेळतो, टेनिस बॉल क्रिकेट चांगलं खेळतो. त्याचमुळे खुल्या गटामध्ये देखील नेहमीच मोठमोठ्या संघामध्ये संधी मिळाली आहे. हुक शॉट, धावा बुक होतील. बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 40 धावा कंप्लीट. अप्रतिम फलंदाजी. ऋतिक पाटीलने मागच्या ओव्हरमध्ये 23 धावा केल्या 5 बॉलमध्ये. एक सिंगल केली विशालने. 24 धावांचे षटक ओमकार नाईकचं महागडं षटक ठरलं. आणि या मॅच मध्ये आता 12 बॉल मध्ये रिक्वायर 103 आहे. माफ करा, 9 धावा पाहिजेत ना, अजून 9 पाहिजेत. 12 बॉल मध्ये 9 धावा करायचे. रिक्वायर 4.5 आहे. 12 चेंडू 9 धावा. हे समीकरण परत कमबॅक करता येईल का हा प्रश्न आहे. आणि जीतकडे त्याच्यासाठी बॉल सोपवण्यात आला. जीत खोत नावा जीत आहे. विजय मिळून द्यावा लागेल. जोफ्रा आर्चर टोपन नावाने ओळख आहे खेळाडूची. हलक्या हाताने ढकललाय. एक सिंगल इथे मिळताना दिसते. दुसऱ्या डावेचा प्रयत्न इथे होईल. आज जसा जोफ्रा आहे तसा वैष्णव देखील आहे, जो नामागा टीमला बिलॉंग करतो. त्याच्या तर मानेवर टॅटू देखील आहे. असे काही खेळाडू आहेत जे इंटरनॅशनल क्रिकेटरला फॉलो करत असतात. आणि हा या टीमचा जोफ्रा. जीत खोत गोलंदाजीसाठी. ऍशेस मध्ये काय बॉलिंग केली आहे जोफ्रा आर्चरने. परंतु पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला हेडच्या त्या शतकाद्वारे. स्वीप केलाय, चांगला फटका, जाडू शॉट. बॅटला स्वाईप करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने येतोय चौकार. गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे वर्चस्व गाजवले सायरा 11 या टीमने या मॅचवर. नितेश शेठ पाटील यांचा हा संघ आहे आणि त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अप्रतिम खेळला हा संघ. ड्राईव्ह चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 47 आणि आता 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मला वाटतं फिनिशिंग टच ऋतिक पाटील कदाचित देताना दिसेल. काय पहिले 6 बॉल तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाच होता. त्याच्यानंतर त्याने 5 मध्ये 23 केल्यात, 10 मध्ये 24 केल्यात. विशालने पहिल्या ओव्हरमध्ये 16 ठोकल्या. त्या विशालने काय बॅटिंग केली आहे. नो लुकचा शॉट प्रचंड आवडला आज प्रेक्षकांना त्याचा. पुढचा बॉल परत एक वेळा ड्राईव्ह करत असताना बॉलला पाठवलंय गॅप मध्ये. फिनिशिंग टच इथे देईल का, तर नाही, तर एक सिंगल मिळते. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. आणि आता या मॅचची कहाणी 1 धाव करायची आहे सामना जिंकण्यासाठी. सायरा 11 चेंज द गेम वडवलीला. 48 स्कोर इज लेवल. सामना समाप्तीच्या मार्गावर. सकाळ समूहाचं मनपूर्वक आभार ज्यांनी संधी दिली 2 दिवस बोलण्याची या स्पर्धेमध्ये. आणि इथे सिंगल सह सायरा 11 चेंज द गेम वडवली हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय ग्रुप ए मधून. आणि हा बॉल पाहूया बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय का. अंपायरचा इशारा. 4 धावा आहेत या बॉलवर. नितेश शेठ पाटील यांच्याकडून टीमला संघाला 3000 रुपयाचं पारितोषिक जीपे करण्यात येईल. अभिनंदन. टीम चेंज द गेम वडवली. चला तर आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जाऊया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देऊया.
तर या मॅचचा हिरो आहे ऋतिक पाटील, ज्याने 24 धावांची खेळी केली आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना एक विकेट देखील घेतली. तर ऋतिक ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन. या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी ऋतिक लवकरात लवकर. चला पूर्ण टीम घेऊन यायचंय. चेंज द गेम अडवली, आपला एक फोटो सेशन होईल. त्या तत्पूर्वी मी विनंती करतो ऋतिक आपण या. ऋतिक तुम्ही चालत या इकडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, टीम येईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. कामकर सर, गोलब सर या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. आजच्या या संध्याकाळचा हा शेवटचा सामना होता. सचिन कामकर सरांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ऋतिक पाटील याचा सन्मान करावा. वेल प्लेड ऋतिक. बॅटिंग करत असताना 24 धावा आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट त्याने घेतली आहे. कामकर सर, तुमच्या माहितीसाठी 20 बाईक यांनी देखील जिंकल्यात त्याच्या आयुष्यात. एक नामांकित खेळाडू आहे. वेल प्लेड ऋतिक पाटील. येस एक्झॅक्ट. ऋतिकशी थोडंसं बोलूया. ऋतिक, शेवटचा सामना होता आज टाइम शील्डचा सामना. त्याच्यानंतर लेदर बॉल क्रिकेट वरून शिफ्ट करत असताना ग्रामीण क्रिकेटमध्ये एका हाताने काही चौकार मारले, सुरुवात धडाक्यात केली, षटकार चौकार सातत्याने मारतोय. किती प्रॅक्टिस केली आणि या वर्षीचा जो हंगाम आहे चेंज द गेम वडवली, जसं नाव आहे तसंच खेळ होईल का? खरंच आमची थर्ड एंट्री आहे आणि आम्ही थर्ड एंट्रीमध्ये जिंकलोय 2 मॅच. पहिल्या टुर्नामेंटमध्ये आम्ही चॅम्पियन झालो. दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये आम्ही 4 नंबर आलेला आहे आणि या टुर्नामेंट नक्की जिंकण्याचा प्रयत्न करू. चला जास्त विचारत नाही, खूप साऱ्या शुभेच्छा, कारण आताच खेळलाय. हा होता मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा या लास्ट मॅच मध्ये. तर सकाळ समूहाचं देखील मनपूर्वक आभार.